संभाजी महाराजांप्रमाणे आपलाही छळ झालाय, त्यांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला असं अनिल परब म्हणतात. आपला पक्ष बदलण्यासाठी छळ झाला. अनिल परब यांच्याकडून स्वतःची शंभूराजेंसोबत तुलना करण्यात आली आहे. आमदार अनिल परब यांनी केलेल्या या वक्तव्यावर सत्ताधारी आक्रमक झालेत. छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख आणि राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रतिसंदर्भात अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल सत्ताधारी आज सकाळी 10:30 वाजता अनिल परब यांच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा, मला पण बघा. त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला. ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआय टाकलं नाही ना. मी पण तेवढंच कडक आहे ना. ते राऊत साहेब गेले, ते थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो. वाक्य ठेवायचं रेकॉर्डवर, पण वाक्य ठेवायचं हे रेकॉर्डवर. नाही, रेकॉर्डवर का ठेवायचंय? आहे वाक्य. काय चुकीचं बोललो मी? काही माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे. पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे. त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला. आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे. त्या छत्रपतींचं नाव तुमचं इकडे असायला पाहिजे होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.